आजचा दिवस आमच्यासाठी कोणी लिहिला होता काय माहिती भाऊ, इतके हाल झालेत ना. एक तर आम्ही खारी बिस्किट घ्यायला शावगावला आलो, तिथं असं होईन मी तर विचारच केला नव्हता भाऊ. तर रामकृष्ण हरी मंडळी विषय आज झाला की सकाळ सकाळचा ड्रायव्हर होता, त्याच्यामुळे बाबांनी त्यांनी ना बकरी विकून टाकली. ती वाकड्या शेंगाची लई दिवसाची विकायची होती आपल्याला. आता आहे ना बकऱ्याची तिथं आहे ना पावसात लई पाणी होतं बाबा, त्याच्यामुळे आपल्याला एक नाळ काढायची होती, तीच काढीत होतो. तुम्हाला म्हणलं की मुरली बाबाचा फोन आला की बाबा त्यांच्या 4-5 कोंबड्या ना ते विकायला न्यायचे. मग काय गाडी काढली, कोंबड्या टाकल्या, शावगाव घेऊन आलो. तिथे गेल्या गेल्या गिरायक लागलं भाऊ. आता प्युअर गावरान कोंबड्या असल्यामुळे गिरायक तर टपकन लागत बरं का. पण त्यांनी जी किचकिच घातली भाऊ, माझ्या डोक्याचं बरं भज करून टाकलं त्यांनी तिथं. आणि तिकडून घरी आलो तर काम आपलं कंटिन्यू चालूच होतं मस्त पैकी. तेवढ्यात झालं भाऊ पाऊस चालू. आणि तो पाऊस का डेंजर ना भाऊ, मी तर पाऊस असा कधी विसरणारच नाही भाऊ. आता विषय आज झाला की आम्ही ना खारी बिस्किट घ्यायला शावगावला गेलो होतो, पण तिथं आमच्या गाडीने इतका मोठा दगा दिला आम्हाला, भर रस्त्यातच बंद पडली. जो पावसाचा कहर चालू होता भाऊ, नेमके आम्ही तिघं बहीण भावंड आलो होतो ना, आमच्यासोबत असं कधीच झालं नाही बरं का. ते एक तर गाडी बंद पडली, पावसाचा असा केर निसता धिंगाणा चालू भाऊ. आमची सगळी खारी बी भिजली. आता चहासोबत काय खावं त्याची पंचायत पडली मला. तर आता पहिली गाडी चालू होती का नाही ते बघावं. प्रज्ञेश तर म्हणतो मी आता खारी इथंच खाऊन घेतो मस्त पैकी. आता मी तर गाडी चालू करीत होतो बरं का. तुमच्यासोबत असं काही झालं की मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका.